नमस्कार मित्रांनो, आताच पुशेगाव हिंदकेसरीचे मैदान पार पडलेले आहे आणि पुशेगाव हिंदकेसरी मैदानाच्या धर्तीवरच आता पुन्हा एक मैदान शुक्रवार दिनांक 12/1/2024 रोजी होत आहे आणि हे मैदान मौजे शिंदवणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथे होणार आहे आणि या मैदानावर जे बैल पुशेगाव हिंदकेसरीमध्ये अपयशी ठरले, पराजित झाले, ते बैल या मैदानावर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची शक्यता आहे आणि जे काही पुशेगावच्या मैदानावर बैल होते तेच बैल येथे असणार आहेत. मित्रांनो, हे 12 तारखेला होणारे शिंदवणे येथील मैदान हे सुद्धा हिंदकेसरी असणार आहे आणि या मैदानाचे नाव आहे आमदार हिंदकेसरी. तर हिंदकेसरी असल्यामुळे सर्व टॉपचे बैल या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहेत. या मैदानावर प्रथम क्रमांकास 2.25 लाखाची बुलट असणार आहे. द्वितीय क्रमांकास युनिकॉर्न आहे. तृतीय क्रमांकास सोनी बाईक आहे. चौथ्या क्रमांकासाठी स्प्लेंडर बाईक आहे. पाचव्यासाठी 51,000 आहेत. सहाव्यासाठी 41 आहेत. सातव्यासाठी 31,000 आहेत आणि या मैदानाची प्रवेश फी फक्त 1,500 रुपये असणार आहे. आत्ताच पार पडलेल्या पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानावर हरण्या आणि घरणिकीचा राजा यांना 1 नंबर जरी मिळालेला असला तरी त्याचप्रमाणे बरेचसे बैल त्यांच्याच इतके टॉपचे आहेत ते अपयशी ठरले आहेत. तर ते बैल या शिंदवणे मैदानावर आपला पुन्हा एकदा कमबॅक करण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. तर या पुशेगावच्या मैदानावर बब्या, सुंदर, रोमन, भारत, मथुर, सर्जा, मॅगी, सिकंदर 8181, बावऱ्या, बलमा, लारा हे बैल अपयशी ठरले. मित्रांनो, हे बैलगाडा क्षेत्र आहे. या मैदानावर 1 नंबर केलेला बैल दुसऱ्या मैदानावर गटालासुद्धा मार खात असतो आणि अपयशी ठरत असतो. तरी जरी काही हे बैल हरलेले आहेत परंतु हे बैल अतिशय टॉपचे आहेत आणि नावाजलेले सुद्धा आहेत. तर ह्या येणाऱ्या आमदार हिंदकेसरीच्या मैदानावर म्हणजेच 12 तारखेच्या शिंदवणे मैदानावर हे बैल नक्कीच कमबॅक करून चांगली कामगिरी करतील अशीच अपेक्षा त्यांच्या मालकाकडून सुद्धा होत आहे. यामध्ये आपणास माहीतच आहे, गेल्या काही मैदानांवर टॉपचा असलेला बैल म्हणजे बब्या. या बब्या बैलाला या पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानावर गटपासच्या वेळेलाच माघार घ्यावी लागली आणि गटामधूनच बाहेर पडावे लागले. त्यानंतर सुंदरलासुद्धा या मैदानावर अपयश आलेले आहे पुशेगावच्या. त्यानंतर रोमन हा सुद्धा अतिशय टॉपचा बैल आहे आणि पुशेगावच्या मैदानावर शेमी क्रमांक 4मध्ये अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये थोड्या फरकामध्ये त्यालासुद्धा शेमी क्रमांक 4मधून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर भारत हा सुद्धा बैल फॉर्ममध्ये आहे आणि त्यालासुद्धा पुशेगावच्या मैदानावर शेमीमधून बाहेर पडावे लागले आहे. त्यानंतर मथुर आणि सर्जा यांचा पैरा होता पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानावर. तर यामध्ये सर्जा थोडा कमी पडल्यामुळे मथुर आणि सर्जाची गाडी पुशेगावच्या मैदानावर यशस्वी ठरलेली नाही. नंतर गौतम भैया काकडे यांचा मॅगी यालासुद्धा या पुशेगावच्या मैदानावर अपयश आलेले आहे. त्यानंतर सिकंदर 8181 आदत यालासुद्धा येथे अपयश आलेले आहे. परंतु रायफल 8181 हा या पुशेगावच्या मैदानावर गुलालामध्ये राहिलेला आहे. त्यानंतर बावऱ्यालासुद्धा अपयश आलेले आहे आणि बलमाला व लारालासुद्धा या पुशेगावच्या मैदानावर अपयश आलेले आहे.
परंतु आत्ता पुन्हा एकदा हिंदकेसरी मैदान 12 तारखेला येत आहे. हे आमदार हिंदकेसरी मैदान आहे आणि या मैदानावर हे बैल पुन्हा आपले वर्चस्व गाजवतील असेच वाटते. कारण एक मैदान जरी त्यांच्या हातून गेले तरी ते दुसऱ्या मैदानावर कमबॅक करत असतात, हे नक्की. मित्रांनो, या आमदार हिंदकेसरी शिंदवणे येथील 12 तारखेच्या मैदानावर जे काही पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानावर अपयशी ठरलेले बैल आहेत, ते सर्व बैल जसे काही बदलाच घेण्यासाठी या आमदार हिंदकेसरीच्या मैदानावर येणार आहेत आणि अतिशय रणधुमाळी येथे आपणास पाहावयास मिळणार आहे. त्याचबरोबर दुसरे म्हणजे 12 तारखेला दुसरे एक मैदान येत आहे आणि ते आहे आदतचे मैदान. आमदार श्री माननीय अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आहे आणि हेही मैदान 12 तारखेला आहे आणि या मैदानावर पहिल्या क्रमांकास 1,11,111 अशा प्रकारे बक्षीस आहे. तर हे सुद्धा मैदान 12 तारखेलाच आहे. आमदार हिंदकेसरी मैदानावर बकासूर तर असणारच आहे. बकासूर हा 7 वेळा हिंदकेसरी ठरलेला आहे आणि या मैदानावर जिंकला तर ही त्याची 8वी वेळ असणार आहे. आणि बकासूरसह सर्व टॉपचे बैल या मैदानावर आपणास दिसणार आहेत. बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानावर अपयशी ठरलेला हा सुद्धा हे मैदान हिंदकेसरी असल्यामुळे येथे असणार आहे. त्यानंतर सुंदरसुद्धा असणार आहे. भारत, मथुर, सर्जा हे सर्व टॉपचे बैल या हिंदकेसरीच्या मैदानावर म्हणजेच 12 तारखेच्या मैदानावर आपणास दिसणार आहेत. पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानावर हरण्या आणि घरणिकीचा राजा यांना 1 नंबर मिळाला. परंतु आत्ता या होणाऱ्या 12 तारखेच्या मैदानावर म्हणजेच आमदार केसरी हिंदकेसरीच्या मैदानावर कोण 1 नंबर पटकावणार आणि कोण होणार आमदार केसरीचा मानकरी, तर अवश्य कळवा. आपणास काय वाटते, बब्या होणार की सुंदर, रोमन की भारत, मथुर होणार की सर्जा, मॅगी होणार की बावऱ्या, बलमा आहेच आणि लारासुद्धा आहे. तर या मैदानावर हिंदकेसरीचा मानकरी कोण होणार हे नक्की सांगा, कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार, धन्यवाद.